अजूनही चाळीत लग्न मुंजे झाली तर माणसं अंग मोडून राबतात. कार्य घरचं आहे असं म्हणतात. कुठेतरी एकाच नळाच्या पाण्यातनं प्रेम आलं ते टिकलंय. साऱ्यांच्या भांड्यांना रामागड्यांनी एका रस्त्यावरची माती फासलेली आहे आणि त्या मातीची ओढ जरा जरा शिल्लक आहे. पण ती किती टिकणार ही चाळीला चिंता आहे. म्हणजे समोरच्या चाळी आपोआप पडल्या काही पाडल्या तसाच प्रसंग एक दिवस आपल्यावर आहे अशी चाळीच्या पोटात भीती आहे. पण या भीतीनं ती खरी आधारली नाही. तिला भीती आहे ती आपल्या मागून जी वास्तू उभी राहील त्यात माणसं दारं बंद करून समोरच्या ब्लॉकमधल्या माणसांसारखी राहतील ही. म्हणजे प्रत्येकाला कदाचित अधिक स्वातंत्र्य असेल पण ते 3 खोल्यात अगदी स्वतंत्र वॉशबेसिन आणि संडास बाथरूम असणाऱ्या ब्लॉकमध्ये दिवसभर दारं बंद करून राहण्याचं स्वातंत्र्य तिला भेडसावतं. कारण चाळीची दारं आणि ब्लॉकची दारं यातला मुख्य फरक तिला ठाऊक आहे. बिऱ्हाड परगावी गेल्याशिवाय चाळीतल्या खोल्यांची दारं कधी बंद झाली नाही. ब्लॉकची दारं मात्र सदैव बंद असतात. ही दारं सताड उघडी. त्या दारांना दाराशी आलेल्या माणसावर अविश्वास दाखवणारी बारीक भोकं असतात. इथे आतल्या माणसाच्या पानात काय पडलंय ते गॅलरीतनं जाणाऱ्या येणाऱ्याला दिसतं. म्हणजे अण्णा पावशांनी घेतलेला कढीचा भुरका हा गॅलरीपर्यंत ऐकू येतो. तिथे टेबलावर जेवतील पण दारं बंद करून चोरून जेवतील. चाळीला दुःख आहे ते ह्या चोरट्या जीवनाचं.